विदाऊट फाउंडेशन एकदम 3 ते 4 प्रोडक्ट वापरून आपण आपला सिंपल लुक कसा तयार करू शकतो. आपण फाउंडेशन लावणार नाही आहोत, डॅप करत करत लावायचं आहे. डार्क त्या एकाच ब्रँडच्या 2 लिपस्टिक तुम्ही कधीही मर्ज करू शकता. कानातले पण हे आहेत आणि हे आहेत. मग हात भरून हिरवा चुडा घालायचा. 4 प्रोडक्ट यूज करून हा मी सिंपल लुक तयार केलेला आहे. नमस्कार मंडळी, मी प्रणाली. तुम्ही माझ्या मागच्या मेकअपच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिलात. तर कधी कधी काय होतं की आपल्याला खूप सिंपल लुक हवा असतो, फाउंडेशन वगैरे नको असतो आणि किंवा घरातच कुठला तरी छोटासा फंक्शन असतो, आपल्याला एकदम हेवी मेकअप नको असतो. तर आजची व्हिडिओ मी त्यासाठी घेऊन आली आहे. विदाऊट फाउंडेशन एकदम 3 ते 4 प्रोडक्ट वापरून आपण आपला सिंपल लुक कसा तयार करू शकतो हे मी आज दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिले हे बघा, माझ्या स्किनवरती मी बिलकुल कुठलाच मेकअप लावलेला नाही आहे. फक्त मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे डॉट अँड कीचे सनस्क्रीन आणि सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे. आता आपण सुरुवात करूयात. जर तुमच्या चेहऱ्यावरती डाग नसतील तर तुम्हाला कन्सील करायची पण गरज नाही आहे. माझ्या चेहऱ्यावरती डाग आहेत, हे पिरियड्समुळे आता मला नवीन 2 पिंपल आलेले आहेत. तर चेहऱ्यावरती डाग नसतील तर तुम्हाला कन्सील करायची गरज नाही आहे, पण जर असतील तर तुम्हाला माझ्यासारखं हे डाग आहेत ते कन्सील करायला लागतील. हा एक प्रोडक्ट आहे, ज्यांच्या डाग असतील त्याच्यासाठी ॲड होईल. नसतील तर काही टेन्शनच नाही आहे, मग तुमचा मेकअप लुक तर अजून इझी होऊन जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण फाउंडेशन लावणार नाही आहोत, त्यामुळे जर तुमच्या डाग असतील तर जर कन्सिलर लावत असाल तर प्रॉपर तो मर्ज करा स्किनमध्ये, नाही तर त्याचे पॅच आहेत ते उठून. जर तुमच्या डार्क स्पॉट असतील तर तुम्ही अंडर आईजना पण लावू शकता बघा असं नॉर्मली. आणि जर डार्क स्पॉट नसतील तर तुमची ही स्टेप एकदम स्किप होऊन जाईल. अशा प्रकारे आपलं हे हाईड करून झाल्यानंतर मी तुम्हाला आधी पण म्हणाले की हा खूप चांगला प्रोडक्ट आहे, तुम्ही घेऊ शकता. डिरेक्टली तुम्ही हा प्रोडक्ट आहे तो तुमच्या स्किनवरती ॲप्लाय करू शकता. हे बघा असं, कारण जसं म्हणाले हा फुल कव्हरेज देतो. असं डॅप करत करत लावायचं आहे. जसं की माहिती आहे आता आपला उन्हाळा चालू होणार आहे, त्यामुळे आपण कधी कधी फाउंडेशन लावून गेलो आणि किती चांगली मेकअप केली, पण जर तिथे खूप घाम येत असेल तर आपली मेकअप आहे ती केकी दिसू शकते. अशावेळी ते क्रॅक्स किंवा ती फुटलेली मेकअप दिसू नये म्हणून आपण फाउंडेशन अवॉइड करतो. तर त्यासाठी पण हे बेस्ट आहे. स्किन प्रिपेअर करा म्हणजे काय तर मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा, डाग असतील तर हाईड करा, नसतील तर डिरेक्टली सनस्क्रीनवरती तुम्ही ही पावडर ॲप्लाय करू शकता. हे प्रॉपर लावून घ्यायचं आहे, दिसतंय असं प्रॉपर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण घ्यायचं आहे आयब्रो पेन्सिल. आयब्रो पेन्सिल नेहमी थोडी तरी यूज करायची. त्याचं कारण असं आहे, जर आपण फाउंडेशन लावलं असेल किंवा जरी कॉम्पॅक्ट पावडर लावला असेल तर आपली इथली केसं आहेत ती पांढरी पडू शकतात. प्रोडक्ट नंबर 2 आपला. प्रोडक्ट नंबर 3 लिपस्टिक पिंक शेड लावायची. मी आज पिलग्रिमची लावते आहे. ही जास्ती हे आहे, डार्क आणि लिक्विड लिपस्टिक आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. त्याच्यासोबत माझी दुसरी एक आहे पिलग्रिमची, ती आहे डार्क जांभळा कलर म्हणू शकतो. तर या 2 शेड मी मिक्स करणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिक्विड लिपस्टिक लावताना ती नीट लावायची. आता ह्या दोन्ही ज्या लिपस्टिक होत्या त्या दोन्ही पिलग्रिमच्या होत्या. एकाच ब्रँडच्या 2 लिपस्टिक तुम्ही कधीही मर्ज करू शकता. त्या दिवशी मी झुडिओच्या 2 यूज केलेल्या. तर सगळ्यात पहिले फाउंडेशन, आयब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक ह्या 3 प्रोडक्टने आपण हा लुक केला आहे. जर चौथा प्रोडक्ट कुठला यूज करायचा असेल तर तो आहे आपला मस्कारा. असं दोन्ही बाजूला मस्कारा लावून घ्यायचा आहे. त्याचं कारण असं, जिथे आपली केसं आहेत चेहऱ्यावरती ती पांढरी नको दिसायला म्हणून आहे बघा. तर सगळ्यात पहिले कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल आणि मस्कारा या 4 प्रोडक्ट मी हा लुक केला आहे. त्याच्यानंतर आपण लावूयात छोटीशी टिकली. खाली घेतली. ठीक आहे, आता आपण तयार होऊयात. बांगड्या, कानातले
तर मी कानातले पण हे आहेत आणि हे आहेत नाजूक घालते, कारण टिकली नाजूक लावली. पिंक साडीवरती पिंक मॅचिंग कॉन्ट्रास्टमध्ये पण घालू शकता. त्यानंतर आपली नाजूकशी ठुशी आहे. एखादं जर लांब काय असेल तर घालू शकता, किंवा माझ्याकडे ही एक ठुशी आहे, ती पण जाऊ शकते गोल्डमध्ये, पण आता ही घशाजवळ लावलेली आहे तर ठेवून देते. आणि हे मी कोल्हापूरवरून 150 की 200 रुपीजला आणलेलं आहे, पण ते एवढं क्वालिटीची चांगली आहे ना, कधी कोणी कोल्हापूरला गेलं तर तिकडून नक्की तुम्ही ज्वेलरी आणा तुमच्यासाठी. बांगड्या, तर बांगड्या पण मी आता ह्याच्यासोबत कॉन्ट्रास्ट मोत्याच्या आणि हिरव्या आपल्या साध्या बांगड्या, तर ग्रीन बँगल्स घालते. मस्त पूर्ण हातभरून हिरवा चुडा घालायचा आहे. तरी बघा, फक्त 1 2 3 4 प्रोडक्टनी हा मी मेकअप केलेला आहे. या हातात मी वॉच घालणार आहे. वॉच, तर लेट्स मी तुम्हाला माझा उभा राहून लुक दाखवते. तर मी एक अजून ज्वेलरी ॲड करते, नथनी घालून दाखवते. हे बघा, एक फक्त नथ घातली तर किती लुक माझा एनहान्स झालेला आहे. तर अशा प्रकारे फक्त 3 ते 4 लायटिंगचा इफेक्ट पडतो आहे, पण तुम्हाला दिसतं आहे का, 4 प्रोडक्ट यूज करून हा मी सिम्पल लुक तयार केलेला आहे. तुम्हाला हा लुक कसा वाटला सांगा. एकदम झटझापट 15 मिनिटात फक्त हा लुक तुम्ही घरात तयार करू शकता. अशा सिम्पल हॅक घेण्यासाठी नक्की मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.